सद्गुरू पैमूर्ती मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सक्षोधक आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. वृत्ती देहाला सन्मुख असेल तर ती जीवाची बाधा, जर वृत्ती ही देवाला सन्मुख असेल तर ती देवाची राधा असते. असा एक आपली तुषार सुंदरसा सद्गुरूंचा आहे. इथे वृत्ती म्हणजे नेमकं काय हे पहिलं कळलं पाहिजे. वृत्ती म्हणजे आपलं सतत जे आपल्याकडे असणेपणाचं जे भान आहे, आपण आहोत असं सतत आपल्याला वाटत असतं. ते सहज असतं, मुद्दानं बघायला जात नाही आपण, पण असतं. आणि त्या असणेपणाच्या ठिकाणी मी आहे. आता हे जे असणेपणाच्या ठिकाणी मी असणेपणाच्या अंगाने जे असतं त्याला म्हणतात स्फूर्ती. म्हणजे असतं ते स्फुरण असतं. आणि ते स्फुरणाचं रूपांतर वृत्तीमध्ये होतं. म्हणजे इथे वृत्ती असते ती मीच्या अंगाने, खरं म्हणजे इथेच वृत्तीमध्ये बिघाड होतो. म्हणजे ती मी जे स्फुरण आहे तिथे मी अमुक आहे हे स्मरण असतं. म्हणजे आपण प्रत्येक कृती मी कोण नावाचं कोण शब्द आहे, आपण जे नावाची समजा कोण गंगूबाई आहे, मी गंगूबाई म्हणून स्मरण. आता मी गंगूबाई ही वृत्ती आहे प्रत्येकाकडे. म्हणजे आपण आपल्या नावाच्या अंगाने स्मरण करतो, पुढची कृती करायला. आणि ही जी वृत्ती असते तीच वृत्ती प्रवृत्ती होते, म्हणजे प्रगट होते. आतमध्ये मी अमुक आहे हे सतत स्मरण असतं आपल्याकडे, देहभाव म्हणतात. म्हणजे इथे वृत्ती जी स्फुरते ती देहभावातून स्फुरते, आणि त्यामुळे ती देहाला सन्मुख असते. देहाला सन्मुख म्हणजे मी देह आहे ह्या स्मरणातून ती जीवन जगते. आणि मी देह आहे ह्या भावातून जगातला प्रत्येक माणूस, पशुपक्षी सुद्धा, कोणी जो जन्माला आलेला आहे म्हणजे जाणीव त्या देहातून जी जन्माला येते देहरूपाने, तिथे मी हे पहिलं स्मरण नसतं. पण जसं जसं ते मूल मोठं व्हायला लागलं की मी आहे हा भाव तिथे येतो. आणि मी आहे त्या भाव येतो त्यालाच तिथे मी अमुक आहे, मी अमुक नावाचा, गावाचा, जातीचा, धर्माचा, पंथाचा, ही सगळी ओळख जी आपण धरलेली असते ती मी अमुक, आणि तीच आपली वृत्ती असते. म्हणजे प्रत्येक गोष्ट तिथून सुरुवात आहे. मूळ म्हणजे गंगोत्री काय आहे, गंगोत्री म्हणजे शुद्ध गंगा असेल, म्हणजे शुद्ध पाणी असेल. पण ती जशी खाली वाहायला लागते तिथेच अशुद्धपणा आलं तर पुढे सगळं पाणी अशुद्ध वाहतं. तसं मी अमुक आहे हा जो बोध आपल्या प्रत्येकाकडे असतो, आणि ती वृत्ती म्हणजे ती देहाला सन्मुख असते, म्हणून ती जीवाची बाधा असते. जीवाची बाधा म्हणजे तिथेच हा जो शिव आहे, जो मुळात आपण स्वरूप आहोत, ते दिव्य स्वरूपाची ही जाणीव आहे. हा बोध आपल्याला नसल्यामुळे ही जाणीव देहाची होते. म्हणजे देह मी या भावातून वागते, म्हणून ती देहाला सन्मुख. आणि त्या सन्मुख अवस्थेमध्ये ती प्रवृत्त होते प्रत्येक गोष्ट करायला. म्हणजे सतत आपण बोलायला प्रवृत्त, पाहायला प्रवृत्त, हे करूया ते करूया जे वाटतं त्याला म्हणतात प्रवृत्ती. ही जी प्रवृत्ती आहे दोन अंगाने वाहते परत, चांगल्या अंगाने, योग्य आणि अयोग्य अशा अंगाने. आणि ही जी म्हणजे वृत्ती प्रवृत्ती होते, ही प्रवृत्ती संस्कारातून चांगली वागते किंवा वाईट वागते. आणि त्या चांगल्या आणि वाईट वागण्यातूनच जीवनाची आपलं सगळं जीवन आपण त्याच्यातून वाहत असतो. म्हणजे तिथे ती जीवाची बाधा होते. आता चांगल्या संस्कारातून माणसं चांगली वागतात नाही असं नाही, पण चांगल्या घरात आहे की चांगल्या आईवडिलांच्या पोटी आहे किंवा आजूबाजूची सत्संग असेल तर जरी देहभाव असला तरी ते अगदीच वाईट वागत नाही, चांगले वागतात, असं काही नसतं. म्हणून जसं कैरीचा आंबा पिकणं म्हणजे गोड होतो ना, म्हणजे ती जी वृत्ती आहे ती प्रकृती, म्हणजे प्रकृती म्हणणं अशी प्रवृत्तीच्या हिशोबाने म्हणजे ती गोडपणाकडे वाहते. पण
तीच कैरी काहीतरी बाबा पक्ष्यांनी चोच मारली, काय झालं तर ती सडते सुद्धा. म्हणजे कैरीचा आंबा होणं किंवा कैरी सडून जाणं अशा दोन गोष्टी होतात. तसंच आपली ही जी वृत्ती असते, जीवाची बाधा म्हणजे पटकन आपण अहंकाराच्या अधिष्ठानात जीवन जगत असल्यामुळे जरा कोणी काय बोललं किंवा जरा कोणाशी कसा संबंध येतो त्याच्यातून आपण अहंकारातूनच जीवन जगतो आणि त्यामुळे आपला जो खरा आनंद घ्यायचा तो आनंद घेत नाही. आणि ही जी वृत्ती आहे म्हणजे जीवाची बाधा म्हटलं. आपल्या जीवनासाठी खरं म्हणजे आपलं जीवन आपणच जगतो, ज्या स्फुरणातून, ज्या भावातून त्या देहभावातून जगतो आणि त्याच्यातून आपल्याला खऱ्या अर्थाने आनंदाने जगता येत नाही. म्हणजे त्या अपूर्णता असते आपल्याकडे. प्रत्येकाला काहीतरी आपल्याला हवं आहे असं वाटतं. हे आपल्याकडे हवं वाटतं त्यालाच म्हणतात वासना. म्हणजे प्रत्येक माणसाला काहीतरी हवं असतं, हे हवं ते हवं ते हवं, पूर्ण होत नाही. कितीही मिळालं तरी बरं वाटलं असं कधी होत नाही. म्हणजे जसं भूक लागली जेवल्यानंतर बरं वाटतं, पण 2 तास जाऊ देत परत खावंसं वाटतं ना. असं ह्या मनाचा सुद्धा असाच स्वभाव असतो. ते एका जागी थोडंसं भेटलं, जरा हे केलं चांगलं मनाचं वाटतं बरं वाटतं, पण पटलं ते दुसरीकडे भरतं, तिसरीकडे भरतं. आणि त्यामुळे ही जी वृत्ती आपली, ह्या वृत्ती म्हणजे ही खरं त्याला मन म्हणायलाही हरकत नाही. ते मन अशुद्धपणाने धावत असतं आणि त्या धावण्यातून आपल्या जीवनामध्ये आपण अपूर्ण असतो किंवा आपल्याला काहीतरी हवं आहे, काहीतरी हवं असं जे सतत वाटतं, तिथे तृप्ती नसते. आणि त्यामुळे ह्या वृत्तीला मुळातच जे जसं ते शुद्ध आहे त्या शुद्धपणातच वाहू देता आलं पाहिजे. त्यामुळे शुद्धपणा वाहू द्यायचं म्हणजे नेमकं काय असा प्रश्न. जसं सूर्याचे किरण आहेत येतात ते सगळे सुंदर प्रकाश असतो, तिथं वाईट असं काहीच नसतं. पण त्या किरणाच्या समोर जर तुम्ही हिरवी काच निळी काच काय झालं तर त्या किरण हिरव्या रंगाचा निळ्या रंगाचे दिसतात. काच बाजूला गेली तर काय होतं, परत ते शुद्ध असतं. तसं ह्या वृत्तीमध्ये जी मध्ये जी आहे, बुद्धीपणा म्हणतो आपण किंवा अहंकार म्हणतो, त्या अहंकाराच्या काचेतून ही मुळात असलेली शुद्ध वृत्ती अशुद्ध होते. म्हणून शुद्ध होण्यासाठी तिला सन्मुख कुठे करायला पाहिजे, तर त्या वृत्तीला देवाकडे सन्मुख. आता हे सन्मुख आपोआप होत नाही. म्हणजे आपण म्हणा आता आम्ही असं बघू तर तसं होणार नाही. कारण अंतर्मनामध्ये आपल्याकडे देहभाव दृढ असतो, घट्ट असतो आणि तो सुटत नाही. आपल्याला कळत नाही का सुटत नाही, पण तो असतोच. आणि त्यासाठी देहभाव घालवता येत नाही. आपण म्हणून देहभाव घालूया, चला बाजूला आपण असे वागतो, तसं वागता येत नाही. तसं अंधार बाजूला करता येतो, कधी करता येईल, प्रकाश आला तर अंधार बाजूला होतो. तसं ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतर्मनात जेव्हा पुन्हा 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 आपण प्रवाहित होतो, म्हणजे अंतर्ज्ञानाचं चिंतन होतं. सद्गुरू जेव्हा आपलं ते ज्ञान देतात, तू कोण आहेस म्हणून स्वतःला सतत मी कोण आहे हा प्रश्न विचारणं म्हणजे खरं नामस्मरण. त्यामुळे देवाचं नाव वगैरे करायचं घ्यायची आवश्यकता. मी कोण आहे, मी कोण आहे म्हणजे मी हे स्फुरण आहे. तर हे स्फुरण येतं ते नेमकं कोणाचं आहे. इथे देहाचं स्फुरण म्हणजे मी देह आहे ह्या भावातून स्फुरण होतं, ते अशुद्धपणा आहे. मग हे स्फुरण देवाचं आहे. देवाचं म्हणजे काय, हे प्रश्न. देवाचं म्हणजे काय, दिव्य स्वरूप. म्हणजे मुळात जसं सूर्यातून काढून जशी प्रकाश सर्वत्र प्रवाहित होतात, तसं ह्या चैतन्य स्वरूपातून प्रत्येक देहाला म्हणजे चैतन्य स्वरूप आणि जीव यांचं सतत कनेक्शन आहे. आपल्याला ते कळत नाही, पण आपण सगळेजण जीवन जगतो तर ह्या चैतन्य स्वरूपाच्या कनेक्शनमुळे जगतो. आणि ते कळत नाही, ते सद्गुरूकडनंच समजून घ्यावं लागतं. समजलं तरी कळणार नाही, कारण त्यासाठी पुन्हा 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 चिंतन करावं लागतं, पुन्हा पुन्हा स्वतःला विचारावं लागतं. शब्दाने किती ज्ञान झालं म्हणजे माणूस ज्ञानी होत नाही. त्यासाठी साधनेची आवश्यकता असते. ही साधना सद्गुरूपणीच असते आणि सद्गुरूंनी दिलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे साधकाने ती पुन्हा पुन्हा करावी लागते.
ते एका दिवसाचं काम नाही. दिव्यबोध मिळाला, दिवस संध्याकाळ झालं, सगळ्यांना बरं वाटतं, लोकांना परत पुढे सद्गुरू द्यायचे, तिथेच खुश असे आम्हाला दिव्य साधना मिळाली. पण तुला पुढे धनुष्यबाण आहे. धनुष्यबाण म्हणजे कसलं, ते शंकराचं धनुष्यबाण आहे, साधं सुद्धा नाही. रावणाला पेलवलं नाही, रामाने पेलवलं. पण आपल्याला कसं आपण रावण होऊन पाहिलं तर पण छातीवर पडलं नाही. तिथे रामासारखी आपली वृत्ती व्हायला हवी. म्हणजे नम्रता हवी, कृतज्ञता हवी, सर्वप्रती श्रद्धा हवी, निष्ठा हवी, पुन्हा पुन्हा ही साधना करण्याची जाणीव हवी. हे बऱ्याच साधकांच्या लक्षात येत नाही. बऱ्याच म्हणजे 99.99% लोकांच्या लक्षात नाही की साधनेतूनच हे सगळं होतं. आपल्याकडे सद्गुरूंनी अनेक साधना दिल्या म्हणतात. त्या साधना म्हणजे प्राथमिक अवस्थेतल्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. पण शेवटी दिव्य साधना ही प्रत्येक सद्गुरूंच्या शिष्याने केलीच पाहिजे, त्याच्यामुळे झालीच पाहिजे. त्याच्याकडे बदल होणार नाही. लक्षात घ्या मी काय म्हणतो. तिथे बरेच लोक गैरसमज करतात की आपण कार्य करतो म्हणजे झालं, आम्ही उपासनेत दररोज करतो म्हणजे झालं, प्रार्थना 1000 वेळा म्हणतो म्हणजे झालं. ह्या सगळ्या प्राथमिक साधना आहेत. प्राथमिक जसं आपण पहिलीत गेल्यानंतर श्री गणेश आता एकीसाठी म्हणतात, तुम्ही श्री गणेश शिकायची. दुसरीत गेल्यानंतर शब्दाचे अर्थ, तिसरीत गेल्या आणखी थोडं, चौथीत गेल्यानंतर आपल्या मनामध्ये सगळं जसं आपण विकसित होतो. PhD पर्यंत जायची गरज काय मग. पहिलीत बसलेला मुलगा आहे तर झालं, आम्ही पहिलीत बसलो, आम्हाला कळलं. असं नाही ना. त्या आपली जाणीवेची कुवत, प्रगल्भता वाढल्याशिवाय हे ज्ञान आत्मसात होत नाही. हे पहिलं लक्षात. आणि म्हणून प्राथमिक अवस्थेमध्ये सद्गुरू अनुग्रह दिल्यानंतर आपल्याला उपासनेयत्न करायला सांगायचे. कारण तिथे सत्संग तिथे निर्माण होतो. उपासनेयत्न एकत्र येतो. नवीन माणसं दुसरं काय करणार. आपला आधी उपासनेयत्न म्हणजे हरिपाठ पण म्हणता यायचं नाही. मग सगळ्यांवर बसून थोडा वेळ आपल्याला एकदम लाज वाटते, मग पाठ करतो आपण. असं होतं ना. आम्ही जेव्हा बदलापूरला जायचो त्यावेळेला सद्गुरू बसायचे, जेवणाच्या पंगत बसायचे सगळे बघा. आणि एक जण हरिपाठाचा अभाव ना एखाद्या म्हटलं तसं डोक्याला ताप होता. आपला किती पाठ नसायचा. मग लाज वाटायची, अरे आपला पाठ होत नाही ना. म्हणजे ह्या सगळ्या प्राथमिक अवस्था आहेत. म्हणजे ह्या सगळ्या भावना चांगल्या, पण उपासनेयत्न करणं चांगलं आहे. चांगलं म्हणजे सामूहिक पद्धतीने आपण सर्व एकत्र येऊन उलट्या सुलट्या गप्पा मारण्याच्या हरिपाठ करा, उपासनेयत्न करा. हे चांगलं. त्या उपासनेयत्नामध्ये मग संगीताची साथ असल्यामुळे अधिक मन तिथे निवांत होतं, शांत होतं. चांगलं आहे, वाईट काहीच नाही. पण ह्या प्राथमिक अवस्था हे लोकांच्या लक्षात येत. मग तुम्ही म्हणा सद्गुरू कार्य, काही लोक म्हणतात सद्गुरू कार्य श्रेष्ठ आहे की साधना श्रेष्ठ. पण दोन्ही सद्गुरूंनी सांगितलं श्रेष्ठ कनिष्ठ काय विचार करायचा. पण आपल्याला आपली सुधारणा व्हायची ते कळलं पाहिजे ना. कार्य चांगलंच आहे, पण कार्य म्हणजे सुधारणा होणार नाही, ते पहिलं लक्षात ठेवा. कार्यातून आपली सर्वांप्रती जी भावना आहे ती अतिशय म्हणजे आपण कसं म्हणतो की सर्वांप्रती समजा सद्गुरूंचा आम्ही शिष्य म्हणतो, नम्रतेने आपण समोर जातो. ग्रंथ घेऊन ग्रंथ तुम्ही करायचं किंवा जास्तीत जास्त लोकांना ज्ञान पोहोचावे ह्यासाठी लोक आपल्याला स्वतःच्या कसलाही फायदा न बघता जाणं म्हणजे निरपेक्षपणे कार्य करणं, म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी घडत होत्या. आणि हे जेव्हा आपण जर जीवनविद्याचं जरी कार्य पाहिलं तर अनेक लोक ग्रंथदिंडीमध्ये खूप कार्य केलं सगळ्यांनी. पण खूप कार्य केलं तरी सुद्धा साधनेशिवाय हे आत्मसात होणार नाही. म्हणजे खरी गोष्ट सांगतो, इथे कोणाचंही हे नाही आहे मॅडम म्हणायचं की लोकांना हे कळलं पाहिजे की आपण हे का करायचं आहे. प्रत्येक गोष्ट करायची, कार्यही करा, कार्य करायचं नाही असं कधीच होत नाही. कारण सद्गुरू ज्या वेळेला होतं त्यावेळेला केवढं ग्रंथदिंडीचं कार्य व्हायचं बघायला गेलं तर. मी म्हणतो का त्यावेळेला नवीन असताना लांबच्या 2 ग्रंथदिंडी म्हणजे शिबिराबरोबर मी जायचं. 7-7 दिवसाचं असे 5 दिवस 6 दिवस असं तिथे जायचं लांब लांब. म्हणजे वर्षातल्या 2 मोठ्या आणि 3 छोट्या. वर्षभरात एवढे ग्रंथदिंडीला आणि प्रवचन किंवा अभ्यास म्हणजे शाळेमध्ये मार्गदर्शन करायला त्यावेळेला मला जायला संधी मिळायची आणि ते होत पण होतं. पण हे सगळं फक्त सद्गुरूंचा ज्ञानाचा प्रसार आपण करतो आहोत आणि लोकांपर्यंत ज्ञान पोहोचावं ह्या प्रामाणिक हेतूने आपण करत असतो आणि ती चांगली गोष्ट असते, वाईट नाही.
पण तरी सुद्धा साधक म्हणून जेव्हा आपण आपल्या स्वतःकडे पाहतो तर ती साधक जो साधक करतो तोच साधक. एक लक्षात ठेवायचं. म्हणजे सद्गुरूंचं शिष्य आणि साधक याच्यात फरक आहे. शिष्य हा कार्य करेल, शिष्य हा सद्गुरू सांगितलेली प्रार्थना म्हणेल, शिष्य हा उपासना म्हणजे सोप्या सोप्या साधना ज्या आहेत सत्संगात राहील, प्रबोधन. आता आपण किती सद्गुरूंचे कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला, प्रवचन व्हायचे त्यावेळेला आठवड्याचे 3-3, 4 सद्गुरूंच्या प्रबोधनाला असायचं. तो काळच सुंदर होता काळ. म्हणजे म्हणतो ना गोल्डन डेज असं म्हणतात की बाकी संध्याकाळ झाले की सद्गुरूंचं प्रवचन असायचं. मग ते अगदी हिंदुजाला असायचं, तिथे आपल्या दामोदर हॉलला असायचं, चेंबूरला असायचं, कुठे कुठे असायचं. म्हणून ही सगळं जे कार्य असतं त्याच्यातून काय होतं, सतत ज्ञानाचं बीजरोपण आपल्याकडे होत होतं. सद्गुरूंची प्रबोधनं आपण ऐकायचो, म्हणजे खरं म्हणजे शुद्ध श्रवण आपल्याकडे होत होतं. सद्गुरू जे सांगते शुद्ध श्रवण असायचं. आणि त्यामुळे त्यावेळेच्या साधकांना ही जी एक प्रगती व्हायला लागली होती, म्हणजे तिथे जाणीवेचा विकास होतो ह्या सगळ्या गोष्टी. कारण जेव्हा आपण चिंतन करतो, सद्गुरू जेव्हा विचारतात त्याचं बरेच त्यावेळेस सुखसंवाद होतात, मग सुखसंवादातून काहींच्या गाडी अडचणी कळतात. सगळं हे हा जीवनाचा एक भाग आहे आपल्या. पण तरी सुद्धा एवढं होऊन सुद्धा जर साधना नसेल तर अनुभूती येणं कठीण आहे. जोपर्यंत हे ज्ञान आत्मसात होत नाही, ह्या ज्ञान कोणत्याही अंगाने सांगितलं तरी नेमकं मी कोण आहे जोपर्यंत कळत नाही शेवटपर्यंत. कारण शब्दाने किती सांगितलं तरी मी कोण हा मी होत नाही. तिथे शुद्ध ज्यावेळेला ही वृत्ती शुद्ध होण्यासाठी साधनेतून मीचा अनुभव येता आला पाहिजे. साधनेतून मीचा म्हणजे ही जी जाणीव आहे, जे खरं आपलं अस्तित्व आहे, ते ती जाणीव मी म्हणते, ही ती जाणीवेचा अनुभव आला पाहिजे. जोपर्यंत जाणीवेचा अनुभव येत नाही तोपर्यंत बोलाचा भात आणि बोलाची कडी असते. तुम्ही म्हणाल बघा, लहान मुलाला गरम चटका लागेल 10 वेळा सांगा, हा उकल काय गरम आहे गरम आहे म्हणून, आणि चुकून कधी त्याचा हात लागू दे त्याला. दुसऱ्या वेळेला विचारा काय, बोलायची गरज नाही, त्याला सगळा अनुभव आलेला असतो, कळलं. तो परत हात लावणार नाही तिथं. मग तो थंडात टोप असला तरी हात लावणार नाही. का? अनुभव. तसंच जाणीव जी आहे त्या जाणीवेचा अनुभव येणं म्हणजे जाणीवेच्या अंगाने आपलं जे अस्तित्व अनुभवता येत नाही तोपर्यंत साधक सिद्धतेकडे वळू शकत नाही. आणि म्हणून हे सगळं जे आपण अभ्यास करतो आहोत, आज मी हेच तुम्हाला सांगतो की हा मंगळवारचा जो अभ्यास वर्ग जो आपण करतो आहोत, तर प्रत्येक साधकाने साधनेकडे वळलं पाहिजे. बाकी तुम्ही सगळं कार्य करा, उपासना यज्ञ करा, लोकांपर्यंत प्रचार करा, ग्रंथ दिंडीकर करा, पण साधनेचा स्वतःचा वेळ स्वतःला द्या. रोज 1 ते 1.5 तास तुम्हाला साधना झाली पाहिजे प्रत्येकाची. तिथे निवांत होऊन शांत होऊन बसण्याची एक आपल्या शरीराला कुवत निर्माण झाली. आपण 10 मिनिटं एका जागी बसू शकत नाही. तर इतर वेळेला ज्याला सवय नसेल त्याला म्हणा डोळे बंद करून बस 10 मिनिट नाही होत. किती विचार आपल्या मनात येतात, किती एखादा आवाज आला की बघतो डोळे उघडून, हे बघतो. पण लहान मुलाला तर बघा डोळे बंद करायचं काय होतं, डोळ्यांपर्यंत डोळे उघडतात परत बंद करतो. कारण त्याला बंद करून बसायची सवयच नाही. मोठ्यांचंही तेच असतं. म्हणून तुकाराम महाराजांची गोष्ट आहे. तुकाराम महाराजांनी एकदा महाराजांनी सांगितलेली गोष्ट सांगतो. एक बाजूला बांधकामाचं काम चालू होतं, गवंडीचं काम, ते उन्हामध्ये कडक उन्हामध्ये करत होते. तुकाराम महाराजांना तिथे आहे. त्याला तुम्हाला किती मिळतात दिवसाला? आपण 8 आणे मिळतात. मी तुम्हाला 1 रुपया देतो. माझ्याकडे कामगार आल्या एकदम खूप, माणसाला काय 1 रुपये मिळतात त्या काळाची गोष्ट. ते 6 जण होते, या माझ्या घरी या, आणि ती गाणं समोर ह्या ती गाणं आणि विठ्ठल नाम घेत बस, विठ्ठल बस, बाकी काय नाही करत. त्यामुळे एवढं सोपं आहे. बरं वाटलं ना. इथं कष्ट होतं उन्हामध्ये, इथं एका ना थोडा वेळ बसल्यानंतर एखादं बरी हळूच डोळे उघडून बघतो काय करताय, तर दुसरा पण डोळे उघडे बघून बघतो. त्या दोघांनी आपल्याला जमत नाही म्हणून सांगतात. कारण विठ्ठल नाम घ्या म्हणजे मन स्थिर झाल्याशिवाय तिथे तिथला आनंद घेऊ शकत नाही आपण. थोडा वेळ उत्साहाने म्हणतो. म्हणजे अगदी पूर्वीच्या वेळेला जेव्हा सद्गुरू नामस्मरण करायचं प्रत्येक साधकाची ती अवस्था असते की माळ घेऊन बसतो आपण उत्साहाने, विठ्ठल विठ्ठल बोलतो की माळ संपत नाही हो, अशी बघतो किती राहिली आहे.
अशी अवस्था असते. कारण मन स्थिर होत नाही. याचा अर्थ काय, मन स्थिर होत नाही तोपर्यंत हे सगळं होतं. आणि प्रत्येकाचा हा अनुभव असतो. बरेच लोक म्हणतात आम्ही करतो, पण मन शांत नाही राहत, मन स्थिर नाही राहत. कारण जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत साधनेची पूर्तता नाही. एक एक गोष्ट म्हणजे का साधना म्हणजे बैठक घेऊन बसता आलं म्हणजे 1 तास तुम्ही सरळपणे एका जागी स्थिर राहायला. शरीराची बैठक मग तशी मनाची बैठक करते. मन त्या अवस्थेला पोहोचेपर्यंत त्या दिशेने म्हणजे ह्या वृत्तीला देवाला सन्मुख करण्याची ती साधना म्हणजे देवाला सन्मुख करायचं आहे. म्हणजे मी म्हणणारी जी जाणीव आहे ही देवाची जाणीव म्हणजे दिव्य स्वरूपाची जाणीव. दुसरी ओळखच नाही आपल्याला. आपली खरी ओळख आपण देवाचे आहोत. देवच जाणीव रूपाने शरीर रूपाने आपल्यातच प्रगट आहे. पण तिथेच जरी शुद्ध असलो तरी वृत्ती आज देहाला सन्मुख असल्यामुळे ती बाधा निर्माण झाली. म्हणजे अडचण बाधा म्हणजे अडचण. जगण्यामधली खरी अडचण आपण अमुक तमुक आहोत, असे तसे आहोत ना, अहंकार ह्याच्यातून आपण सगळं जीवन जगत असतो. आणि म्हणून देवाला सन्मुख करायचंय म्हणजे याला उफराट ज्ञान म्हणतात. नाही पद्धती सांगितलेली. संतांनी खूप सुंदर प्रत्येक ठिकाणी त्याचं मार्गदर्शन केलंय, पण ते आपल्याला कळत नाही. कारण सद्गुरू भेटल्याशिवाय संत काय सांगतात ते कळत नाही. छान वाटतं, सगळं वाटतं, पण ते आचरण आणायला पाहिजे ते कळत नाही. म्हणून देव म्हणून व्यर्थ काफिरसी निज देव नेणसी मुळी कोण. ज्ञानेश्वर म्हणून आपल्याला प्रश्न विचारला, देव कुठे धावतो पळतो इकडे तिकडे, तूच स्वतः देव आहेस. इतकं स्पष्ट झालं ते कोणाला कळतंय. देव म्हणून व्यर्थ का अभिरसी निज देव नेणसी मुळी कोण. तूच देव आहे, तुला कळत नाही त्यांना काय सांगायचं. देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काय. मग पंढरपूरला कशाला जातात, काशीला कशाला जायचं किंवा कुठे आपले त्या डोंगरावर पुढे वैष्णवदेवी. पाय दुखतायत, दमतायत आणि वर चढतायत आणि मग देवासाठी जातो. ते तर घोड्यावर बसत नाही जमत आणि घोड्यावर बसून पण उतरल्यावर चालता येत नाही. वाईट अवस्था आहे ना. ते देव कुठे होतात, शरीराची हालच करून जातो आपण खरं सांगायचं. पण लोकांना वाटतं देवाला जाऊन आलो, काशीला जाऊन आलो. आज नेहमी सांगितलं काशीला जाऊन आलो. मग काय झालं, राग सोडून आलो म्हणाले, असं वाटतं राग. आणि तर मग ती गोष्ट रंगवत महाराज त्यावेळेस सांगायचे, कितीतरी वेळात प्रवचनाला सांगायचे. तो खट माणूस असतो त्याला बरोबर माहिती आता राग आहे की नाही, तो मुख्य असतो देवा गावचा. आणि तर वा वा काय धन्य तुमचे माय बाप, तुम्ही राग सोडला का सोपी गोष्ट आहे काय, कोणाला सोडताय, तू सोडला, काशीला जाऊन आला आणि सोडले. आणि त्यांनी सगळं गाव जेवण द्यायची पद्धत होती त्यावेळेला. मग तो जरा फिरून पंक्तीला सगळं फिरून परत देवाला जाऊन आला. आधी त्याला हो खुशीत असतो ना, हो. मग काय केलं, राग सोडून, अरे वा 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 मग धन्य तुमचे माय बाबा. परत तो खट परत फिरून आला. तिसऱ्या वेळाला याचं डोकं फिरलं, हा परत कशाला विचारतोय म्हणून. एखाद्या माणसाला परत विचारलं की राग येतो. बघा तुम्ही कोणी बघा, तुम्हाला परत तुम्हाला राग येतो पटकन, अरे परत काय तेच विचारतो. तर त्याला कळलं हा म्हणून माझी मस्करी करतोय म्हणून परत विचार. तर शिंच्या परत विचारलं लाग घाले, त्याचा राग बी सगळा बाहेर पडला. वा 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 तुम्ही राग सोडला, कळलं म्हटलं, कळलं. ही वृत्ती आहे आपली. वृत्ती म्हणतो ना, जीवाची बाधा कशी आहे की जरा आपल्या मनाच्या विरुद्ध घडलं की आपल्याला राग येतो, द्वेष येतो, मत्सर येतो, भांडण होतं. जगामध्ये हे सगळं जे आज चाललेलं आहे ती देहाला सन्मुख झालेली वृत्ती आहे प्रत्येक माणसाची, त्याच्यामुळे होतं. आणि म्हणून त्याला आहे कोण, तू मुळात कोण आहे, ते मी म्हणणारी जाणीव आहे, हे स्पष्ट ज्ञान आहे. पण तरी सुद्धा ते कळायला कठीण. ही जाणीव आणि ही जाणीव म्हणजे अनंत स्वरूपाचं स्फुरण आहे, त्याला चितपद म्हणतात. सच्चिदानंद स्वरूप जे देवाचं स्वरूप म्हटलं जातं त्याला बघा, रूप नाहीये, नाव नाहीये, गाव नाहीये, काही नाही आहे. म्हण देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कोठे काही. मग ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा. म्हणजे अनंत स्वरूप आहे त्याला तुम्ही धरणार कुठे. भजा आत्मदेवा, जिथे मी म्हणतो तो आत्मदेव आहे.
हा मी आत्मदेव आहे, त्या आत्मदेवाला धरून ठेवा, त्या आत्मदेवाच्या ठिकाणी सतत स्मरण करा. आता बघा, हे आत्मदेवाच्या ठिकाणी तुम्ही प्रत्येक आता सद्गुरूंनी सांगितलेल्या कार्यामध्ये आत्मदेवाला धरून ठेवता का? तर तिथे त्याला धरणं इतकं सोपं नाही. पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन ताईचे, हे ज्ञानेश्वरांनी तिथे सांगितलं. हरिपाठामध्ये सगळं मार्गदर्शन आहे, तुम्ही काय केलं पाहिजे. पण आपण हरिपाठ करतो, बरं वाटतं, पण हरिपाठामध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्या लक्षात येत नाही. प्रत्येक ठिकाणी त्यांनी सांगितलं उगाराय निवांत क्षणशिवाय सांगितलेलं, तू निवांत बस. पण निवांत बस नुसतं निवांत नाही, बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त तया सुख अंत नाही पार. येऊनी अंतरी राहील गोपाळ सायाचे फळ बैसली. जर तुम्ही बसल्या जागी तुम्हाला फळ हवं असेल तर निवांत होणं ही पहिली अवस्था आहे. पण निवांत पहिली दुसरी म्हणता येत नाही, ती सायमल्टेनियसली एकाच वेळा दोन्ही गोष्टी असतात. देवाच्या स्मरणात जितकं आपण रममाण होत जातो तसतसे ही जाणीव म्हणजे आपलं मन निवांत होत जातं, शांत होत जातं. शांत होता 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 तिथे ह्या जाणीवेचं अस्तित्व म्हणजे काय हे सद्गुरूंकडनंच समजून घ्यावं लागतं. नाहीतर साधक नुसता फिरत बसतो, त्याला कळत नाही, काय दिसत नाही, काहीच कळत नाही, काय करायचं असे होतं बरं. ते सगळे प्रश्न सद्गुरूंकडनंच विचारून सोडावे लागतात. तेऱ्या गोपाळाचं काम नाही, हे परत लक्षात. म्हणजे इथे मार्गदर्शकाला जर अनुभव नसेल तर तो फक्त पुस्तकातल्या गोष्टी सांगू शकतो. पण त्याच्या ठिकाणी जी प्रज्ञा असते त्या प्रज्ञेतून ज्याला दर्शकाला ज्याला अनुभव असतो त्याच्याकडे प्रज्ञा जागृत झालेली असते. त्या प्रज्ञेतून जे प्रत्येक साधकाला तो मार्गदर्शन करू शकतो, सद्गुरू मार्गदर्शन करू शकतात. आणि म्हणून देवाला सन्मुख होण्यासाठी मी कोण आहे आणि मी म्हणणारी ही शुद्ध जाणीव आहे. देहाचं पांघरून घेऊन ही शुद्ध जाणीव कार्यरत आहे. देह म्हणजे माझा नाही, देह बघा चैतन्य स्वरूपाचाच आहे. देह पण कोणी बनवलं आहे? परमेश्वरातून निर्माण झालेलं, म्हणजे चैतन्य स्वरूपाचा देह आहे. म्हणून देहही अतिशय मंगल, अतिशय पवित्र. हे जे जीवनविधीने ठासून सांगितलं तितकं ठासून कोणीच सांगत नाही. परंपरेने पहिलं देहाला नावच ठेवले, देहाला त्रास द्या, देहाचं त्याला उपास तपास रथवैकली सगळं देहाला त्रास देण्यासाठी. पंचाग्नी साधनं त्याच्या पुढे, पंचाग्नी म्हणजे 4 अग्नी वरती परत सूर्यग्रह आणि त्याच्यात बसायचं आणि त्याचं स्मरण काय राहणार देव जाणे. पण लोकांना वाटतं तसं केलं की आपण काहीतरी करतो, तेही नाही आहे. बैसोनी निवांत शुद्ध करी चित्त हाच एकच मार्ग बरोबर कळला पाहिजे. म्हणून निवांत होणं एवढं नाही आहे की आता हरिपाठामध्ये सांगलंय कैसनी दैवत प्रसन्न त्वरित उगाराय निवांत क्षणशी. धावपळ करू नको, एखादा काय तू बसायला शिक. पण बसायला शिक म्हणजे काय, एकांतात तुला रममाण होता आलं पाहिजे. आता शांत होण्याच्या 2 गोष्टी असतात. आपण धावत पळतो, दिवस समजा रंगपंचमी वगैरे खेळले, धावपळ केली आहे आणि घरी गेला तर गपचूप बसतो ना, थकलेला असतो ना, आंघोळ बिंघोळ केलं गपचूप बसत, डोळा पण लागतो, बरं वाटतं, हा बरं, तो शांत झाला. तो देहाने शांत झाला, मनाने नाही शांत झाला. कळलं ना? मनाने शांत होणं वेगळं आणि देहाने शांत होणं. म्हणून आपण धावतो पळतो ना, एखादा शांत झाला तर बरं वाटलं म्हणतो ना, ते एक शांत होणं. खूप ताण लागली, पाणी प्यायलं, बरं वाटतं, तेही निवांतपणाची अवस्था. भूक लागली आणि अन्न मिळालं तरी थोडा वेळ आपण शांत होतो बघा, तृप्त झालो, शांत होतो. पण मन हे अखंड शांततेतून जीवन जगलं पाहिजे. मन स्थिर राहिलं पाहिजे. स्थिर मनाने सगळं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे. आणि स्थिर मनाने जगण्यासाठी सद्गुरूंनी मुळाकडे गेला पाहिजे. विटेवर विठ्ठल उभा आहे असं जे म्हणतो ना, ही जी जाणीव आहे, जाणीवेचे मूळ काय? त्या जाणीवेचं मूळच अनंत स्वरूप आहे, दुसरं मूळच नाही. तिथूनच ती प्रगट होते, पण ती मुळाकडे जाते म्हणजे त्या चैतन्य स्वरूपापर्यंत तिला पोचता आलं पाहिजे. आणि ते फक्त साधनेतून पोचता येतं, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने पोचता येत नाही. म्हणून एकांत साधना ही सद्गुरूपणे म्हणतो. परत सांगतो, बाह्यांगाने जे आपलं सतत जीवन आपण जगतोय, 5 ज्ञानेंद्रियाच्या द्वारे पाहतोय, ऐकतोय, गंध जाणतोय, स्पर्श जाणतोय, स्वाद चाकतोय, इथे आपलं सगळं जीवन. होळी म्हटलं की हा पुरणपोळी खायला मिळते, जिभेची लाड सुरू होते ना. म्हणजे कसं असतं बघा, रंगपंचमी मग काही लोक जाऊन काल गोड खाल्लं आज तिखट पाहिजे असं पण आहे ना.
म्हणजे ह्या सगळ्या जिभेचे चोचले सकाळी सकाळी बऱ्याच लोकांना आठवतं, बरं आज चला आज हे जेवण करा, आज हे खाऊया, आज इथे जाऊया, आज होते. ही विषयांच्या ठिकाणी आपली वृत्ती सतत स्फुरत असते. आता ते करायचं की नाही करा राहण्याचं मला काय खायचं नाही का. पण कसे आपला विचार असतो ते मी सांगतो. आता यांनी जो प्रश्न विचारलाय की ज्यावेळेला आपण झोपेतून जागे होतो आणि त्या क्षणी आपल्याला जे काही स्मरण होतं आणि त्याच्यातून सुखी दुःखी होतो. पण खरी गोष्ट अशी असते, ज्या क्षणी आपण जागे असतो तो आपण सुखात असतो. क्षण तो एक क्षण असतो, किंचिशी जाग येते. पण किंचिशी जाग आल्यानंतर पुढच्या क्षणी आपण देहभावातून ही वृत्ती स्फुरते आणि देहभावातूनच आपण विचार करतो, कुठे जायचंय, कामावर जायचंय तर कुठे जायचंय, मग घरी जायचंय, कोणाच्या पाहुण्याच्या घरी जायचंय. आता कामावर जायचं म्हटलं की अगदी आनंदाने कोणाला वाटत नाही, सगळे खुश होत नाही. फार थोडे लोक आहेत की सगळं शिकवलं आपल्याला लवकर म्हणून आनंदाने जायचं असं कोणाला वाटत नाही. जाऊन देऊ आज रजा डोक्याला जाऊन त्या कामावर जायचं हा विचार करून झोपतात माणसं बरेच वेळेला. उलट असतं सगळं. त्यामुळे इथे ज्यावेळेला मनासारख्या गोष्टी घडल्यात की आपण सुखी होतो आणि मनाच्या विरुद्ध घडल्या की आपण दुःखी होतो. म्हणजे सुख आणि दुःख ही दोन्ही कल्पना असतात आपल्यासाठी, आपण निर्माण केलेल्या कल्पना आहे. पुरणपोळी खायला मिळाली सुखी झालं ना, नाही मिळालं दुःखी झालं असं वाटतं ना आपल्याला. मनाने खरं तू सुखी पण नाही दुःखी पण नाही. संतुष्टम सततम योगी, तू समाधानी राहायचं आहे. सुखाकडे पण वळायचं आणि दुःखाकडे पण वळायचं नाही. तू जिथे आहेस तिथे समाधान राहा. समाधानाने जीवन जगता आलं, पण समाधान जीवन जगण्यासाठी मी कोण आहे हे कळलं पाहिजे. त्याशिवाय समाधान राहता येत नाही. एक लक्षात ठेवा, अखंड समाधान हवं असेल, संतुष्टम सततम योगी, सतत संतुष्ट असलं पाहिजे, सतत समाधान असलं पाहिजे, म्हणजे तृप्त असलं पाहिजे. ही जी तृप्ती आपल्याला अनुभवायची असेल तर स्वरूपाचा अनुभव येणं अत्यंत आवश्यक गोष्ट. त्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट तिथेपर्यंत पोहोचायला मिळणार नाही. म्हणून सगळ्या सद्गुरूंच्या साधण्यात स्टेप बाय स्टेप देत गेले. अधिक अधिक परत मग प्रार्थनेवर जोर दिला, अधिक अधिक प्रार्थना. कारण आपल्याला प्रत्येकाकडे बघत असताना आपली जी वृत्ती आहे ती देहभावातून चाललेली असते. मग काही माणसं आवडतात, काही माणसं आवडत नाही. ही आपली वृत्ती आहे. कशाला हा दिसला म्हणायचं सकाळी, अरे ह्याचं तोंड कशात दिसलं मला, बिचारा तोंड काय तर ती पण ईश्वरी शक्ती, तू पण ईश्वरी शक्ती, हे लक्षात तोंड बघायची काय आरामात बघ. पण विचार आपले उलटे, कारण वृत्ती असते ती देहभावातून असते. म्हणून आपल्याला आवडणारी माणसं आली आपण खुश होतो, आवडणारी माणसं भेटली तर डोक्याला ताप येतो, राग येतो, चीड येते. आठवतंय असं भांडण झालं ह्याच्याशी, असं बोललोय तसं बोललोय. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी देहभावातून असतात. म्हणून जेव्हा आपण उठतो ते देहभावातच असतो. एक क्षण असतो फक्त देहभावातून प्रगट होण्याच्या आधी छोटासा सूक्ष्म, तिथे आपण काही नसतो, सुखी पण नसतो आणि दुःखी पण नसतो. जर गाढ निद्रेत कसे असतो, सुखी पण नसतो दुःखी पण नसतो, तर कसे असतो, समाधानी असतो. हे जे समाधान आहे ते गाढ झोपेत कळत नाही, पण सकाळी उठल्यानंतर जर गाढ झोप लागली असेल तर आपण पटकन म्हणतो बरं वाटलं, चांगली झोप लागली. चांगली झोप लागली म्हणजे आपण तिथे सतत समाधानाने जीवन जगलं. पण त्यावेळेस तुमचं स्वप्न पडतात, काही लोकांना स्वप्न म्हणजे बऱ्याच सगळ्यांना पडतात, काही लोकांना आठवतात, काही लोकांना आठवत नाही एवढंच. आणि स्वप्नात जर काही उलट्या गोष्टी स्वप्न बघितलं तर सकाळी उठताना म्हणत काय रे बाबा स्वप्न पडले, झोप मोडली असं म्हणतो ना. म्हणजे गाढ झोपेची अवस्था बदलली तरी आपण दुःखी असतो. म्हणून समाधानाची अवस्था जी निद्रेत आहे तशी जागेपणे व्हायला पाहिजे. निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होतसा. काय सांगतो, जसं निद्रेमध्ये तसं जागे म्हणजे काय तू बसायचं का डोळे बंद कर, नाही. निद्रेमध्ये जसा निवृत्त आहे, हे हवं ते हवं असं पाहिजे तसं, ह्याच्यात काही नसतं, गाढ समाधानामध्ये बसलेलं आहे निवृत्त. पण जागा झालं की ते आपला हवेपणा वाढतो, हे हवं ते हवं सगळं वाटतं ना. म्हणून आधी उठल्यानंतर निवृत्त होऊन तरी उठ थोडा वेळ. निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होतसा आनंदात स्फुरोनी विस्मृती न घे लक्षी सुखात्मा ठसा. कुठल्याबरोबर काय लक्षात आलं पाहिजे, आनंदातून तुटलेलास. जी जाणीव आहे जो मी आहे मुळात तो आनंद स्वरूप आहे. म्हणून तो आनंदात स्फुरोनी विस्मृती न ग, विसरू नको तू आनंद स्वरूप आहेस.
आनंदात स्फुरोनी विस्मृती नगे लक्षी सुखात्मा ठसा. हा सुखात्मा ठसा म्हणजे स्वरूपाचं तिथे अनुभव असेल तर सुखात्मा ठसा कळतो. म्हणून निद्रे माझी जसा निवृत्त असशी जागेपणी होतसा आनंदात स्फुरोनी विस्मृती नगे लक्षी सुखात्मा ठसा. जे जे पाहतसे ते सुखात्मक दिसे येईल लक्षी तुला तू आनंद समुद्र विश्वलहरी जाणोनी गोटी मुला. काय सोपं काय, तू आनंद स्वरूप आहेस, आनंद स्वरूपातून तुझा जन्म झाला आहे, तू पाहतो तिथे सगळं आनंदच आनंद आहे. हे जर बघता आलं तर तुम्ही आनंदमय वृत्तीने राहा. पण आपण तसं बघत नाही. अमुक एक गोष्ट झाली की आपल्याला आनंद होतो, दुसरी गोष्ट झाली की आपल्याला दुःख होतं, तिसरं कोण जर बोललं तर वाईट वाटतं. इथे ह्या सर्व अंगाने आपण इतके अडकलेलो आहोत. म्हणून जीवाची बाधा झालेली आहे. जीवाचा बाधा म्हणजे जीवाचा रोग आहे, नुसती अडचण नाही. त्याला भवरोग म्हणतात. की मी कोण आहे हे मला ओळखता येत नाही. म्हणजे आता बघा, आपले सर्वसाधारणपणे आपण एकमेकाला नावाने ओळखतो, शरीरापेक्षा ओळखतो. पण एक वय गेलं की जरासं स्मरण कमी कमी व्हायला लागतं ना. आणि जर स्मरण मग आठवत नाही समोर कोण माणूस आहे, ह्याचं नाव काय, तो कोण आहे, आठवत नाही. काही काही लोकांना अजिबात स्मरण, अगदी भाऊ बहीण असं ते लक्षात येत नाही कोण आहे म्हणून. इतकी वाईट. आता तुम्हाला अरे विसर पडला चांगला, तो विसर म्हणजे इथला विसर पडला ती पण जीवाची बाधाच होते. त्याला साधं जीवन जगता येत नाही त्या माणसाला. इतकी वाईट अवस्था असते की खरं म्हणजे ते जाणीवेला तो शरीराचा तुरुंगच असतो, बाहेर पडताच येत नाही. कायचं बाहेरचं ज्ञानच कळत नाही. तो आनंद कसा घ्यायचा ते कळत नाही. म्हणजे झोपलेला आहे की जाग आहे अशी एक वेगळी असं जागे पण असतं. पण आता इथे निद्रेमध्ये जसा निवृत्त तशी जागेपणी होत असं सारखं आहे का, नाही. ह्याला असं जागेपण नाही. जागेपण म्हणजे तुला सगळं कळलं पाहिजे. प्रत्येक गोष्ट तू पाहतोयस, पण हे पाहताना सगळं काही आहे ते आनंद. जे जे पाहत असेल ते सुखात्मक असेल. म्हणजे कोणालाही पाहत तू सुखात्मक तिथे आहे, ईश्वरच आहे, तुझी जाणीवच आहे, ह्या भावात पाहिजे तर सुखात्मक. जे जे पाहत असे ते सुखात्मक असे येईल लक्ष. तो येईल लक्षात येईल. कधी हे लक्षात येईल की तू स्फुरतो तेच आनंदातून स्फुरलास तरच तुला लक्षात. आधी मुळातच आधी टेन्शनमध्ये आहे, आता असं करायचं आहे, उद्या तसं करायचं आहे, ते करायचं, ही जर चिंता असेल आणि त्याच्याकडे तुम्ही जा आणि काय रे खुश आहेत का आनंद आहे, कसला डोक्याला ताप झाला म्हणून तसं ओरडणार ना तुम्हाला. तो म्हणणार नाही की मी आनंदात आहे. महाराजांनी आपल्याला सवय लावली पण तरी कशी आहेत, आनंदात आहेत असं. महाराजांना असं अशा महाराजांची युक्त आहेत का, अरे भेटलं तर काय म्हणायचं, आनंदात आहोत, ऐश्वर्यात आहोत. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार येण्यासाठी हे सांगितलेले. म्हणजे सद्गुरू कशा युक्त्या बोलताना माहिती आहे की नाहीतर डोक्याला तापच घेऊन सगळं एकमेकाला काय दुःखच सांगत बसतील. बघा तुम्ही, तरी पण लोक 4 माणसं भेटल्यानंतर पहिले काय कसे आहात म्हणजे तू बरा नाहीस की काय असं वाटतं ना. कसे आहात त्याला सरळ उत्तर आनंदात आहे. हे सद्गुरूने आपल्याला सांगितलं. सकारात्मक दृष्टीने उत्तरं द्या, सकारात्मक आनंदात आहे. म्हणजे कसाही, कारण खरं आपण आनंदातच असतो. खरं जर आपण मूळ स्वरूप आहे हे आनंद स्वरूप असल्यामुळे आनंदात आहोत. खोटं काहीच सांगत नाही, पण ते कळत नाही म्हणून आपण म्हणतो सद्गुरूने सांगितलं सांगतो. मग समजा तुझं डोकं दुखतंय आणि कोणी तुला कसं आहे, आनंदात आहे असं कोण बोलतं का, अरे डोकं दुखतंय माझं, आहे ना, दुःख दिलं तरी पटकन. पण प्रत्येक वेळेला जर आपण आनंदातून स्फुरत असू तर तुम्ही कुठेही पाहायला लागला. म्हणजे इथे मूळ जेव्हा पाहणं, जेव्हा आनंदमय वृत्तीने जर पाहायला लागलात तर ती देवाची राधा होते. ही राधा कोण, जाणी. आपल्या ठिकाणी ही जाणणारं तत्व हीच राधा आहे. कोणाची, कृष्णाची. कृष्णाची म्हणजेच अनंत स्वरूप किंवा सद्गुरू स्वरूप. शिष्य ज्याला खरोखर खऱ्या अर्थाने सद्गुरूच्या ठिकाणी देवभावातून जर पाहत असेल तर शिष्याची जाणीव ही सद्गुरूरूपी जाणीवेची राधा असते. त्याला राधा भक्ती म्हणून एक अभ्यास आहे, त्याचा वेगळा आहे, तिथं आपल्याला जायचं नाही. पण इथे सद्गुरूंप्रती इतकं प्रेम असतं की सतत सद्गुरूंच्या स्मरणातून जीवन जगतो. पण ते सद्गुरू म्हणजे देवच, हा भावातून. आणि त्यामुळे त्या भावातून जेव्हा भक्ती असते एखाद्या शिष्याची तर त्याच्याकडे ती राधा म्हणून असतं.
काही राधा म्हणजे आता कोणते बरेच संत होते, आंधळ होते, कोण अंध होते ते गुलाब महाराज. गुलाब महाराज हे राधा भावातून भक्ती केली, अंध होते, पण ते कृष्णाची राधा आहे ह्या भावातून. म्हणजे भाव कसा धरायचा असतो की आपण कृष्णाचे आहोत, कृष्णाचे आहोत, कृष्णाचे आहोत. आणि त्याच्यातून त्यांनी कितीतरी त्यांची प्रगती झाली. कारण तिथे मी पण निघून जाऊ. शेवटी ह्या सगळ्या गोष्टीतून आपला अहंकार दूर गेला पाहिजे. म्हणजे मी कोण आहे हे कळलं पाहिजे. अहंकार कधी जाईल, मी कोण आहे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत अहंकार जाणार नाही. म्हणून ज्ञानाचा प्रकाश पडला पाहिजे, त्याशिवाय अहंकाराचं अज्ञान जाणार नाही. म्हणून इथे सतत तो ज्ञानाचा प्रकाश सद्गुरूंच्या प्रबोधनातून घ्यायचा असतो, त्या सद्गुरूंनी दिलेलं मार्गदर्शन घ्यायचं असतो. त्याचबरोबर एकांत साधना आणि लोकांत साधना दोन्ही साधना आपल्याकडनं व्हायला हवी. नुसती एकांत साधना लोकांमध्ये असल्यानंतर सुद्धा सर्वत्र ईश्वरी शक्ती कशी नांदते ही दृष्टी, त्या दृष्टाभावातून जेव्हा साधक पाहायला लागतो त्याच्यासाठी आनंदी आनंद असतो, समाधानी असतो. त्याला कोणी हा बोलला म्हणून अपमान वाटत नाही, कोण कौतुक केलं म्हणून फुलून जात नाही. आहे तिथे तो स्थिर असतो, शांत असतो. आणि ही जी अवस्था आहे ती मी म्हणणारी जी जाणीव आहे ही देवाची जाणीव, तो सद्गुरूंच्याही जाणीव. सद्गुरू म्हणजे देव, दिव्य स्वरूप. ह्या भावातून जेव्हा आपण पाहायला लागतो त्यावेळेला साधकाची खरी प्रगती सुरू होते, खरी प्रगती. कारण खरं जीवन माणूस कधी जगतो, ज्याला साक्षात्कार होतो त्याची जीवनाची खरी जीवनाची सुरुवात असते, असं सद्गुरूंचं तुम्ही लिहिलं ना. आता एवढं सांगून सुद्धा जर आपण करत नसू तर आपण काय म्हणायचं. सद्गुरूंनी तर आपल्याला सगळ्या बाजूने सांगितलेलं आहे, अमुकच करा आणि अमुक करू नका असं नाही. आपण उगीच कुठेतरी भेदभाव करतो, असं केलं तर बरोबर आहे काय, तसं केलं तर बरोबर आहे, हे लोक असे करतात, आम्ही लोक तसे करतात. तुमची कुवत आहे, तुमचं जे ज्ञान तुम्ही आत्मसात केलं आहे त्या ज्ञानाचा विकास झाला पाहिजे, एवढंच लक्षात ठेवा. काही लोकांना ते त्याच्या पलीकडे जावं असं वाटतच नाही, जिथे आहे तिथे बस झालं असं वाटतं, मग ते त्यांच्यापुढे बस झालं, त्यांच्यासाठी आपण सांगू शकत नाही. पण ज्याला खरोखर मनापासून असं वाटतंय की ही ओळख परमेश्वराची जी म्हणतात खरी ओळख, ती जोपर्यंत ह्या जाणीवेला होत नाही तोपर्यंत साधना परिपूर्ण झाली असं म्हणता येणार नाही. बरं ती एका दिवसाने होते का, नाही होत, त्याला आयुष्य घालावं लागतं. खरं सांगतो, सतत प्रयत्न केल्याशिवाय मधल्या स्टेप्स मिळतात, काही वेळेला काही चांगले अनुभव येतील. पण तिथे ते अनुभव जर कंटिन्यू यायला, अनुभव म्हणजे आता इथे अनुभव म्हणजे वेगवेगळे अनुभव येणं हा वेगळा भाग, त्या प्रकाश असतो. कोणाला नाद ऐकू येतो, कोणाला अंगामध्ये व्हायब्रेशन निर्माण होतात. ती त्या मार्गाने आपण जातो आहोत, बरोबर जातो, हे खूण आहे. पण तिथे अडकायचं नाही आहे. ते सतत स्मरण, अखंड स्मरण म्हणतं. पण ते अखंड स्मरण असलं पाहिजे. म्हणजे सहज सद्गुरूंकडे हे सहज स्मरण होतं. त्यांना काय परत साधना करायची आवश्यकता, कारण त्यांना अनुभव आलेला होता आणि त्या अनुभवातून त्यांचं सगळं जीवन सहज होतं. हे सहजपणे होईपर्यंत म्हणून नामस्मरणातून अनुसंधानातून सहजावस्था निर्माण झाली. उत्तमो सहजावस्था, मध्यमो ध्यानधारणा, कनिष्ठ प्रतिमा पूजन, तीर्थक्षेत्र, अधमाधम. स्टेप सांगितलं. अधमाधम वाईट चांगला असा नाहीये. सुरुवातीच्या लोकांना ज्या काही कळत नाही तरी तीर्थयात्रा का, संघ मिळेल. संघातून तिथे देव, आता पंढरपूरला वारकरी वगैरे जातात किंवा इथे शिर्डीला जातात, संघ आता जाणं येणं त्यांची मर्जी आहे. पण तिथे जर नामस्मरण करून जाणार तर त्यापर्यंत सगळा संघ मिळतो. तिथे जराशी आपल्याला आवड निर्माण होण्यासाठी तीर्थयात्रेला जावं. तीर्थयात्रा सगळीकडे तिथे नामस्मरण करणारे भेटतात किंवा असं. म्हणजे अशा चांगल्या लोकांच्या संगतीत गेलं तर तिथे प्राथमिक अवस्थेत आपल्याला तिथे आवड निर्माण होते. म्हणजे प्राथमिक अवस्थेमध्ये जसं उपासना यज्ञ केल्यामुळे आपल्याला तिथे बरं वाटायला लागलं. कधी आपण एवढा बसलेलो नसतो एका जागी. काय होतं, उपासना यज्ञामध्ये 20-25 मिनिटं तर नक्की लागतात आणि ते 20-25 मिनिटं जे लागतात तेच 20-25 मिनिटं आपण बसतो हेही आपल्याला लक्षात येत नाही. सगळ्यांबरोबर टाळ्या वाजवत बसलो की एकदा त्या धुंदीत जातो आणि ते बरं वाटायला लागतं. म्हणजे एक काहीच चढतो कधी कधी, मग त्याच्यात इतकं सुंदर वाटतं की बराच वेळ जागेला. म्हणून ती सवय लागण्यासाठी तीर्थयात्रा किंवा उपासना यज्ञ आहे हे आपल्याला करायला सद्गुरू संत सांगतात. भजन करा, भजनाच्या ठिकाणी म्हणजे सुरू होतं.
आणि म्हणून कनिष्ठ त्याच्या पुढची पायरी म्हणजे प्रतिमा पूजन. प्रतिमा पूजन म्हणजे काय? आपल्याला देवपूजा सांगितलेली आहे आणि त्यामुळे देवाची पूजा करताना तिथे देवभावातून आपण पूजा करतो. आपल्याला कोणत्याही देवावर श्रद्धा असते, त्या श्रद्धेतून आपण देवपूजा करतो. त्यामुळे मन तिथे स्थिर होतं, शांत होतं. माणसाला सतत आधार हवा असतो. परत लक्षात ठेवा, आधाराशिवाय माणूस अस्थिर होतो. बऱ्याच वेळा जी निराशा माणसाच्या मनात येते तेव्हा त्याला आधार मिळत नाही. ज्यांना सद्गुरूंचा आधार आहे तर तो कधी निराश होऊ शकत नाही. सद्गुरूवरती भक्ती आहे आणि सद्गुरूच्या ज्ञानातून जो माणूस साधक प्रयत्न करतो त्याला कधी निराधार वाटत नाही. त्याला सतत आपण सद्गुरूंचे आहोत आणि सद्गुरू आपल्याला कृपा करणार. तसंच ज्यांना देवावर श्रद्धा आहे, गणपतीवर श्रद्धा आहे, कृष्णावर श्रद्धा आहे, आणखी अनेक देवांची रामावर श्रद्धा आहे, तर तिथे तो आधार असतो भक्तीमध्ये. त्यामुळे काही अडीअडचणीच्या वेळेला त्या देवाचं स्मरण माणसं धावा करतात. आणि ज्यांना सद्गुरू भक्ती ते सद्गुरूचं धावा करतात. सगळं सारखंच आहे, पण इथे फरक एवढाच आहे, राम ज्ञान देत नाही, कृष्णाची भक्ती केली कृष्ण ज्ञान देणार नाही, विठ्ठलाची भक्ती विठ्ठल ज्ञान देणार नाही. ज्ञान देणार एकच असतो, तो सद्गुरू असतो. लक्षात घ्या, भक्ती म्हणजे सद्गुरू देवाला दाखवतात. म्हणजे देवाची ओळख सद्गुरू करून देतात. तो पण तसं होत नाही, म्हणून देव नाही तो पण माणसाला कळतच नाही. म्हणून जगातले सर्व धर्मातील सर्व लोक देवा धर्माच्या नावाखाली बरंच काही करत असतात. त्यात देवही नसतो, धर्मही नसतो, असं जे सद्गुरू छातीटोकपणे सांगतात. त्याचा अर्थ हा आहे की हे स्वरूप जेव्हापर्यंत कळत नाही तोपर्यंत ते देव धर्म हा नुसते कल्पनेतून केलेल्या गोष्टी आहेत. आता वेळ कमी झाल्यानंतर कल्पना कशी असते ते आपण सांगितलं असतं. पण तरीसुद्धा तो एक मार्ग आहे की तिथे आपल्या ऋषीमुनींनी मुद्दामून मूर्तीपूजा, कारण अनंत स्वरूप कळणार नाही. मग तिथे कुठे मन स्थिर झालं पाहिजे म्हणून ती मूर्तीपूजा सांगितली. पण ती कनिष्ठ आहे. कनिष्ठ म्हणजे आता तुम्ही तीर्थयात्रा करून मनाला वळवलं की मग पुढची पाहिजे जातं की आता जरा देवाच्या म्हणजे सद्गुरूची पूजा कर किंवा मानस पूजा करा सद्गुरू सांगतात. ती सुद्धा त्या पद्धतीने आहे की तिथे तुम्हाला स्थिर होता येतं, भक्ती करता येतं. आणि त्याच्याही पुढे ध्यानधारणा आहे. आता ध्यानधारणा म्हणजे तिथे एका जागी मन लावून स्थिरपणे नाम घेत 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 बसलं तर नामाच्या ठिकाणी मनाला स्थिर करायचं. म्हणजे मनाला नामाच्या ठिकाणी स्थिर करता करता तिथे होते ती ध्यानधारणा. तिथे बऱ्याच वेळा आपण बसलेलो आहोत, काही दुसरं अशी एक आवड निर्माण झाली. तर आवड नसेल तर 10 वेळा आपण आपली ती माळ बघू कुठे संपते की नाही, अजून किती वेळ झाला संपत कशी नाही अशी होते. त्यावेळी ती काय मन आपलं रंगलेलं नसतं, त्या नामामध्ये मन रंगावं लागतं. आणि ती खरी रंगपंचमी असते, पण आपल्याला माहित नाही, आपण हे बाहेरचे रंगपंचमी करतो. तर ती नामामध्ये रंगायला लागला किंवा सद्गुरूंनी सांगितलं की सद्गुरू भक्तीमध्ये रंगायला लागला, सद्गुरूंचे स्मरण करत नाम घ्या तरी ते उत्तम आहे. खरं सांगायचं सगळ्यात उत्तम सद्गुरूंचं स्मरण. आणि म्हणून तिथे करताना ती त्याच्याही पुढची प्रगती ती मध्यम, म्हणजे एक एक मार्ग आहे तो मध्यम. त्याची पुढची प्रगती सुद्धा नामस्मरण किंवा ध्यानधारणा करत बसायचं. त्याच्याही पुढची प्रगती म्हणजे उत्तम सहज अवस्था, की ह्या सर्वातून पलीकडे गेल्यानंतर सहजपणे जे जीवन जगतात संत सहज अवस्थेत असतात. दिसत नाही ते विठ्ठलचं बोलताना पण दिसत नाही. आपल्याला ते महाराज बसलेले दिसले का, डोळे बंद करून बसले बराच वेळा असं काय दिसत नाही. कधीतरी बसायचे नाही येत नाही, पण ते अखंड असायचं त्यांचं, कारण त्याच्यावरती ओळख झालेली आहे. आता परत काय करायची आवश्यकता नसते. ही जी सहज अवस्था आहे ती उत्तम अवस्था आहे माणसाची, साधकाची उत्तम अवस्था. ती उत्तम अवस्था आपल्याला जमवायची. आपण कोणत्या स्टेटवर त्याने प्रत्येकाने विचार करा मी कुठे आहे, आणि मग त्याच्यातून आपल्याला ही प्रगती साधायची आहे. म्हणून आपण जी राधा व्हायला आहोत, आज बाधा आहोत, म्हणजे भवरोगात अडकलेलो आहोत. तिथे कृष्णाची राधा की सद्गुरूची राधा व्हायला पाहिजे. म्हणजे ती भक्ती आपल्याला एवढी आली पाहिजे की अखंड स्मरण. म्हणून आधी देवाची ओळखावी मग त्याचे भजन करा. अखंड ध्यानाची धरावी. पुरुषोत्तमध्ये सांगतात हे की आधी देव कळला पाहिजे, देवच कळत नाही. म्हणून देव कळण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं. मग सद्गुरू देव म्हणता म्हणता भजा आत्मदेव सद्गुरू सांगतात, म्हणजे साधना करायला सांगतात आणि तिथे ओळख करून देतात की हा तू आहेस. ही ओळख ज्या होते तेव्हा सद्गुरू शिष्य हे दोघेही एकरूप होतात.
शिष्य उरत नाही, त्याचं सगळं जीवन सद्गुरुमय होऊन जातं आणि ती सहज अवस्था प्राप्त होणं म्हणजे साधकाचं महाभाग्य असतं. आणि हे महाभाग्य सर्वांना लाभो अशी सद्गुरुचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.